क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा आजपासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं नाशिक शहरातल्या सातपूर कॉलनी परिसरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील या केंद्रावर आपण आलेलो आहोत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या देखील आहे आणि या परीक्षा केंद्रावर कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे ते जाणून घेण्यासाठी संस्थेचे संस्थाचालक आहेत शाळेचे शिक्षणाधिकारी रायते सर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, आज 10वीचा पहिला पेपर आहे, विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा द्याल? यावेळेस त्यांची परीक्षा बिगर कॉफीची आणि चांगल्या प्रकारचे त्यांना परीक्षा जावो अशी शाळेच्या वतीनं आणि आमच्या संस्थेच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्यांचा अभ्यासक्रम करून घेतलेला आहे सगळ्या शिक्षकांनी, तरी ही परीक्षा त्यांना एकदम चांगल्या प्रकारे जाईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेच्या वतीनं शुभेच्छा देतो। सर, काय सांगाल? दरवेळेस बोर्डाकडून विविध उपाययोजना केल्या जातात, बदल केल्या जातात, यावर्षी विशेष करून बोर्डाकडनं तुम्हाला काय इंस्ट्रक्शन दिले गेलेले आहेत आणि कसं नियोजन आहे? खरं तर यावर्षी ज्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा होत आहेत तर या परीक्षेमध्ये फारसा बदल नाही आहे। यावर्षी खास करून बोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबवण्याचं ठरवलं आहे आणि या कॉपीमुक्त अभियानाचा उद्देश की विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये आणि विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणामध्ये परीक्षा द्याव्यात। त्याचबरोबर या परीक्षेवर खास बदल म्हणजे ड्रोनची नजर असणार आहे, त्यामुळे जे कोणी कॉपी करणारे आहेत त्यांच्यासाठी बोर्डाने इशारा दिलेला आहे की अशा प्रकारच्या चुकीच्या कामामध्ये कोणी सहभागी होऊ नये। यावर्षी जवळपास महाराष्ट्र राज्यातून 16,60,112 विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि आपल्या केंद्रामध्ये म्हणजे सातपूर कॉलनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये जवळपास सर्व शाळांचे मिळून 612 विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि आपल्या केंद्रामध्ये एकूण 26 ब्लॉकची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सर्व परीक्षेसाठी आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी अत्यंत उत्साहामध्ये सहभागी होत आहेत। आजच्या दिवशी मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा पहिला अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा महत्त्वाचा टप्पा परीक्षा देत असताना कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता या परीक्षा द्याव्यात, निर्भय वातावरणात परीक्षा द्याव्यात आणि आपलं यश संपादन करावं। सर, मंडळाने नुकताच एक निर्णय घेतला होता का शिक्षकांची अदलाबदल परीक्षा केंद्रावर केली जाईल, तसं काही या केंद्रावर केलं गेलेलं आहे? खरं तर हा बदल अशा केंद्रांसाठी होता की ज्या केंद्रांमध्ये मागील 7 वर्षामध्ये कॉपीची प्रकरणं झालेली आहेत किंवा कॉपी केस दाखल झालेले आहेत, अशाच केंद्रांसाठी हा बदल केलेला आहे आणि आपल्या केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या केंद्रामध्ये आजपर्यंत एकही कॉपी केस झालेली नाही, त्यामुळे आपल्यासाठी हा बदल त्यांनी केलेला नाही। शेवटी विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा द्याव्यात, थोडक्यात काय सांगाल? विद्यार्थ्यांनी खरं तर वर्षभर अभ्यास केलेला असतो, त्यामुळे त्यांनी अत्यंत निर्भयपणे आणि तणावमुक्त वातावरणात जर परीक्षा दिल्या तर यश नक्कीच मिळेल, यामध्ये तिळमात्र शंका। त्यासोबत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सरचिटणीस ते देखील आहेत, शिंदे साहेब। काय सांगाल शिंदे साहेब, आज 10वीचा पहिला पेपर आहे, विद्यार्थ्यांना काय शुभेच्छा द्याल? विद्यार्थ्यांनी आपल्या पेपर अत्यंत शांत मनाने आणि व्यवस्थित लिहायचा आहे आणि तो लिहिल्यानंतर मुलांनी जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना आमच्या संस्थेच्या वतीने मी सरचिटणीस या नात्याने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना त्यांचे पेपर चांगले आणि व्यवस्थित लिहिता यावेत अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। बघितलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आसन व्यवस्था अशी केलेली आहे, संपूर्ण जे ब्लॉक आहेत
त्याचा एक फलक या ठिकाणी लावलेला आहे आणि आपण जर बघितलं तर जे विद्यार्थी असतील जे परीक्षा केंद्रावर आता पोहोचत असतील त्यांच्यासाठी स्वागताची तयारी देखील या ठिकाणी आहे. काही विद्यार्थिनी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील संपर्क करूया आणि एकंदरीत कशा वातावरणामध्ये त्यांना परीक्षा देता येतील विद्यार्थ्यांशी देखील आपण संपर्क करूया. दीदी, काय सांगशील, आज परीक्षा केंद्रावर तू पोहोचलेले आहे, पहिलाच पेपर आहे, कोणता पेपर आहे आज मराठी विषयाचा पेपर. काय वाटतं मनामध्ये, काही दडपण वगैरे वाटतंय का पेपर लिहिताना? अभ्यास केलाय रात्रभर, आता चांगले पेपर दिलाय. कुठल्या शाळेतले तू? माध्यमिक विद्यालय जिजामाता. वर्षभर शिक्षकांचं कसं मार्गदर्शन लाभलं आणि परीक्षा काळामध्ये शिक्षकांनी काय तुम्हाला सूचना दिल्या, काय सूचनांचं पालन करण्यासाठी सांगितलं? आम्हाला काही कॉफी नाही करायला लावली, मनाने लिहायला लावलं, एवढं सांगू शकतो. तुझं काय नाव दिदी? प्रगती रामेश्वर घेऊन. काय सांगशील, आज मराठीचा पहिला पेपर आहे? काही नाही, बस चांगला पेपर लिहायचा. सरांनी चांगले मार्गदर्शन केले आहे आणि आपला अभ्यास जसा झालाय तसा व्यवस्थित पेपर लिहायचा, बस एवढंच. निश्चितच सरांचं जे मार्गदर्शन आहे ते लाख मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच दृष्टीने या विद्यार्थ्यांनी या परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या आहेत. आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये छान अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी पेपरला सुरुवात होईल आणि या ठिकाणी पेपर लिहिण्यासाठी मुलं हे जे आहेत ते तणावमुक्त त्यांनी पेपर लिहावा आणि तशी व्यवस्था देखील या परीक्षा केंद्रावर केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.